नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न परांजपे. आपण पाहत आहात देअरफॉर हेल्थ आणि देअरफॉर हेल्थमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण येतो आहे पुढच्या तत्वाला. त्याचं नाव आहे तेजतत्व. तेजतत्व म्हणजे अग्नी, आणि अग्नीची जी देवता आहे ती आहे शंकर, भगवान शंकर. आपण शंकराला बघितलं कुठल्याही रूपात तर एकतर आपण त्याच्यामागे बर्फाशी संबंध येतो, ध्यानस्थ एका विरागी योग्याचा तो संबंध असतो. आत्ताच्या भाषेत त्याचे गुण बघायला गेले तर अतिशय तीक्ष्ण असा त्याचा महत्त्वाचा गुण आहे. त्यामुळे तीक्ष्णता आणि परिवर्तन. आपल्याकडे आपण मोठे जे महापुरुष बघतो ज्यांनी परिवर्तन केलं, तर परिवर्तनाचा प्रत्येक गुण हा तेजतत्वाचा असतो. आपण एखादी भाजी करतो किंवा एखादी गोष्ट शिजवतो त्यावेळेला जोपर्यंत तेजतत्व त्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट दुसऱ्या प्रक्रियेने दुसरी होत नाही, त्याचं परिवर्तन होत नाही. त्यामुळे जगामध्ये तेजतत्वाच्या प्रकृतीचे समप्रकृती म्हणतात. कारण तेजतत्व ही पृथ्वी आप आणि तेजतत्व ही तेजवायू या दोन्ही तत्वांना बॅलन्स करणारी असते. आणि ही शंकराची प्रकृती आहे. ही माणसं साधारण गहूवर्ण किंवा थोडंसं डार्कर शेड म्हणूया या प्रकारच्या वर्णांमध्ये जातात. ही पिळदार शरीरयष्टीची माणसं असतात. यांना मसल्स चांगले असतात, थोडेसे बुटके असतात ही माणसं, आणि टक्कल लवकर पडतं. तेजतत्वाला तेज म्हणजे दृष्टी, ही दृष्टी फार तीक्ष्ण असते. त्यांना कलर बायफर्केशन्स, जे आता आपण कॅमेरामॅन म्हणतात किंवा आर्टिस्ट म्हणतात, जे कॅनव्हास आर्टिस्ट आहेत, मेकअप आर्टिस्ट्स आहेत, तर ही सगळी जी माणसं आहेत यांना कलर डिफरन्सिएशन खूप जास्त प्रमाणात लागतं. आणि तेजतत्वाची माणसं या प्राकृतदृष्ट्या या सगळ्या व्यवसायांमध्ये आपल्याला आढळतात. आपण एक भारतीय म्हणून एक उदाहरण घ्यायचं झालं तर लाल बहादूर शास्त्री हे तसे बुटके होते. 24 तासापैकी 18 तास काम करायचे, कुठलंही व्यसन नव्हतं, आणि त्यांनी बरीच परिवर्तनं आपण बघितली त्यांनी केलेली. तर हे तेजतत्वाचं एक छान उदाहरण म्हणून आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो. आता ह्यांच्या गुणांमध्ये हे तीक्ष्ण असल्यामुळे हे कुठलीही गोष्ट सम असल्यामुळे करू शकतात. म्हणजे जर त्यांना सांगितलं की याच्यापुढे 48 तास तुला काम करायचं आहे तर ते काम करू शकतात. आणि आम्ही त्याला इंग्लिशमध्ये वर्कॉहलिक असं म्हणतो किंवा अल्कोहोलिक पण म्हणतो. यांना दारूचं व्यसन असेल तर खूप दारू पिणारी माणसं असतात. चमचमीत खाणं हे त्यांचं प्राकृत खाणं आहे. यांना ताप आला आणि यांना थोडंसं चमचमीत खायला दिलं तर त्यांचा ताप त्यांच्या मानसिकतेतून उतरतो. यांची त्वचा वृक्ष असते आणि यांना त्वचेवर आणि संपूर्ण शरीरात तेजतत्व जास्ती असल्यामुळे ॲसिडिटी किंवा आम्लपित्त आणि सुजेचे सगळे प्रकार, म्हणजे पाईल्स असतील, अल्सर असेल, डोळ्याखाली लाल होत असेल, डोळे लाल होतात, केस गळतात, टक्कल पडतं, केस पातळ होणे, ही सगळी प्रक्रिया या लोकांमध्ये होते. जर महिलांमध्ये तेजतत्व जास्ती असेल तर यांना थायरॉईडचे प्रॉब्लेम्स आणि सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आपल्याला बघायला मिळतात. मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे पुरुषांसारखे पुढचे केस पातळ होऊन जाणं हे महिलांमधल्या तेजतत्व विकृतीचं लक्षण आहे. या माणसांचं लिव्हर आणि मसल्स हे दोन्ही चांगलं असल्यामुळे यांना ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येतं, अशा मुलांना टेन्शन येतं, तर त्यांना लिव्हर चांगलं असल्यामुळे त्यांचं पित्तरस हा चांगला असतो आणि त्यांना त्याच्यातून वांत्या सुरू होतात किंवा वॉमिटिंग सुरू होतं. तर अशा लोकांना पटकन गाडी लागणं, गाडीत बसल्यानंतर मोशन सिकनेस होणं, विमानात मोशन सिकनेस होणं, हे तर अत्यंत स्वाभाविक त्यांचं लक्षण आहे. या लोकांना चमचमीतच खायला लागतं, ऑइली खायला लागतं, आणि यांच्या मानसिक विकृतीमुळे मध्ये यांना संशय असतो. हे कोणावरही विश्वास टाकू शकत नाहीत. हे यांची इंटलेक्ट, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे तन्मात्र आहेत त्यापैकी बुद्धी ही यांची सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे. आणि बुद्धी महत्त्वाचा असल्यामुळे यांना मानसिक कुठल्याही गोष्टी चालत नाहीत. यांना जर काही सांगायचं असेल तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल या पद्धतीनेच सांगावं लागतं. यांना बघितलेल्या गोष्टींवरच विश्वास असतो.
अन्यथा हे कशावरही विश्वास ठेवत नाहीत. शक्यतो नास्तिक अशा प्रकृतीचे लोक असतात आणि यांना एकटं राहणं, दुसरी गोष्ट यांना समाजापासून लपून राहणं ही यांच्या विकृतीची लक्षणं आहेत. आणि यांना संशय असणं आणि संशय इतका बळावतो की ते वेडात रूपांतर होऊ शकतं, इथपर्यंत त्यांचं विकृतीपणा जातो. ह्याच्यावर जे औषध आहे ते बेल आहे. आपण शंकराला जो बेल वाहतो त्या बेलाचं सूक्ष्म प्रमाणात आपण जर काही प्राशन केलं तर त्याच्यामुळे तेजतत्व हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बॅलन्स करता येतं. आता तेजतत्व आहे त्याचं जे चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र. आणि मणिपूर चक्र म्हणजे अंगठा, आणि अंगठ्याचं जे बीजमंत्र आहे तो रम आहे. रम 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 आपण म्हणत राहिलो तर आपण अनाहत आणि मणिपूर या चक्रांना नॉर्मलाइज करून आपण याची बॅलन्स करू शकतो. ही चक्र चिकित्सा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. ह्या माणसांना प्राकृत परिस्थितीत ठेवण्यासाठी, यांना कुठलीही सूज न येऊन देण्यासाठी आपल्याला यांना स्मॉल क्वांटिटी स्मॉल इंटरवल्स म्हणजे कमी प्रमाणात जेवण आणि थोड्या थोड्या वेळाने खाणं हे आपण यांना जर ठेवलं, खाणं आणि पाणी पिणं, तर ही माणसं उत्तम राहू शकतात. कारण यांना भूक, जठराग्नी खूप असतो, सारखी भूक लागत असते, त्यामुळे यांना या प्रकारे ठेवावं लागतं.